हॅलो विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या या स्पेशल क्लासमध्ये. आता आपली जी राज्यसेवेची परीक्षा आहे त्या राज्यसेवेच्या पूर्व परीक्षेला फक्त आणि फक्त 8 ते 9 दिवसाचा जो वेळ आहे तो शिल्लक राहिलेला आहे. तर या 8 ते 9 दिवसाच्या वेळेमध्ये आपण काय काय केलं पाहिजे, ठीक आहे. तर असं पकडूया, आपण एक शेवटचा दिवस तर आपण सोडूनच देत असतो, ठीक आहे. म्हणजे असं असं पकडा की अप्रॉक्सिमेटली 7 दिवसाचा जो वेळ आहे तो आपल्याकडे शिल्लक राहिलेला आहे. मग आता या 7 दिवसांमध्ये आपण काय केलं पाहिजे. विद्यार्थी या 7 दिवसांमध्ये बऱ्याच चुका करतात आणि ह्या चुकांमुळे त्यांना खूप जास्त लोड येतं आणि हे जे लोड आहे तेच तुम्हाला कमी मार्क्स देतं, ठीक आहे. तर हे जे 7 दिवस आहे याचं जर आपण चांगलं नियोजन केलं तर आपले मार्क कमी तर होणार नाही, उलट वाढतीलच, ठीक आहे. तर त्या संदर्भातल्या काही महत्वाच्या गोष्टी आहे ज्या तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. असे बरेच विद्यार्थी आहे की पहिल्यांदा एमपीएससीची तयारी ते करतायत, पहिल्यांदा परीक्षेला सामोरे जात आहे. त्यांच्यासाठी ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहे आणि जे अनेक वेळा तयारी करते त्यांच्यासाठी सुद्धा खूप महत्वाचे आहे. तत्पूर्वी काही महत्वाचे मुद्दे. जर तुम्ही 2026च्या परीक्षेची तयारी करत असाल तर आम्ही तुमच्यासाठी हिस्ट्री ऑप्शनल हा जो विषय आहे तो घेऊन आलेलो आहे, ठीक आहे. तुम्ही 12,000मध्ये तुम्हाला हिस्ट्री ऑप्शनल हा जो विषय आहे तो तुम्हाला मिळणार आहे. मी स्वतः तुम्हाला तो विषय शिकवणार आहे, ठीक आहे. यासाठी तुम्हाला जो कोड यूज करायचा आहे तो आहे वैभव आर, ठीक आहे. हा कोड यूज करून तुम्ही हे जे सबस्क्रिप्शन आहे ते घेऊ शकता किंवा माझा हा जो मोबाईल नंबर आहे त्या मोबाईल नंबरवर तुम्ही मला मेसेज करून तुम्ही हे जे सबस्क्रिप्शन आहे घेऊ शकता. तुम्हाला ईएमआय मध्ये सुद्धा हे सबस्क्रिप्शन घेता येणार आहे, ठीक आहे. आपला ऑप्शनल जो आहे तो आपली पूर्व परीक्षा झाल्याबरोबर सुरू होणार आहे आणि लक्षात ठेवा 31 मे ची जी आपली परीक्षा आहे 2026ची, तर त्याच्या आधी आपला ऑप्शनल तयार होणं गरजेचं आहे, नाहीतर तुम्ही 2026ची परीक्षा क्रॅक करू शकणार नाही, ठीक आहे. हा नियम आहे परीक्षेचा, ऑप्शनल आधी तयार असलेला पाहिजे. त्यानंतर 2026ची जर तुम्ही तयारी करत असाल तर तुमच्यासाठी नवीन बॅच आपण सुरू केलेली आहे. हे सगळे विषय तुम्हाला शिकवणार आहे. या सगळ्या विषयांचे बुक्स तुम्हाला फ्रीमध्ये तुमच्या घरपोच मिळणार आहे, ठीक आहे. या बॅचला जर तुम्हाला एनरोल करायचं असेल तर आपला हा मोबाईल नंबर आहे, या मोबाईल नंबरवर तुम्ही मला मेसेज करू शकता. तुम्हाला या बॅचचा सिलेबस पाहिजे असेल, तुम्हाला एनसीईआरटीची लिंक पाहिजे असेल तर तुम्ही मला मेसेज करू शकता, ठीक आहे. तुम्ही घरी बसून अभ्यास करू शकता. तुम्ही जॉब करत असाल, तुम्ही गृहिणी आहे किंवा तुम्ही कॉलेजचे विद्यार्थी असाल तरी तुम्ही ही बॅच करू शकता, ठीक आहे. त्यासाठी तुम्हाला पुण्याला जायची गरज नाही. पूर्ण डिटेल अभ्यासक्रम आम्ही तुम्हाला शिकवणार आहे. त्यानंतर जर तुम्ही कंबाईन ग्रुप बी ग्रुप सी 2026ची तयारी करत असेल तर प्रिलिम प्लस मेन्सची बॅच आम्ही सुरू केलेली आहे. कमी पैशामध्ये घर बसल्या तुम्ही पूर्णपणे प्रिलिमचा अभ्यास आणि मेन्सचा अभ्यास करू शकता. प्रत्येक विषयांसाठी आपल्याकडे सेपरेट फॅकल्टी आहे. ओके, सगळ्यात पहिल्या आणि महत्वाच्या ज्या टिप्स आहेत त्याच्याकडे आपण जाऊया. काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे ते सगळं डिस्कस करणार आहे. ओके, बघा, सगळ्यात महत्वाचा मुद्दा. काही विद्यार्थी 5-5 वर्षापासून अभ्यास करताय, काही विद्यार्थी 1 वर्षांपासून अभ्यास करताय किंवा त्याच्यापेक्षा जास्त वर्षांपासून ते अभ्यास करताय. ओके, परंतु आता हे जे 7 दिवस आहे हे आपल्यासाठी खूप महत्वाचे आहे, कारण या दिवसामध्ये तुम्ही बऱ्याच वेळा पॅनिक होता, ठीक आहे. तुम्हाला असं वाटतं की अरे माझा बराचसा सिलेबस राहिलेला आहे, माझं झालेलं नाहीये, ठीक आहे. बाकीच्या विद्यार्थ्यांचा अभ्यास जो आहे तो 100% झालेला आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमचा अभ्यास किती झालेला आहे हा मुद्दा महत्वाचा नाहीये, तुमचा अभ्यास कसा झालेला आहे हे जास्त महत्वाचं आहे. तुम्ही जेवढा अभ्यास केलाय त्यावर तुम्ही जर टेस्ट पेपर दिले असेल तर तुम्हाला किती मार्क येत आहे ते मुद्दे आपल्यासाठी खूप महत्वाचे आहे, ठीक आहे. मी तुम्हाला एक गोष्ट इथे नक्की सांगतो, जर तुमचा 80% जरी अभ्यास झाला असेल तरी तुम्ही हा जो एमपीएससीचा पूर्व परीक्षेचा पेपर आहे 9 नोव्हेंबरचा तो तुम्ही 90% सहज सोडवू शकता, ठीक आहे. कारण तुम्हाला 100% पोर्शनवर प्रश्न विचारला जाणार नाहीये, त्यामुळे 100% पोर्शन नाही झाला तर टेन्शन घ्यायची गरज नाहीये. जो काही अभ्यास झालेला आहे त्याची चांगली रिव्हिजन करा या 7 दिवसांमध्ये, ठीक आहे. प्रश्न सोडवून पहा, पीवायक्यूचं अनालिसिस करा. ओके, फक्त नवीन काहीही शिकू नका, नवीन कोणतंही पुस्तक तुम्ही घेऊ नका. जर तुमचा मित्र दुसरं पुस्तक वाचताय, तुमची मैत्रीण दुसरं पुस्तक वाचताय, त्याने किंवा तिने तुम्हाला सांगितलं की अरे मार्केटमध्ये नवीन पुस्तक आलेलं आहे, 7 दिवस आपल्याकडे आहे, वाचून टाक, असं अजिबात करू नका. तुम्ही स्वतःला कोणासोबत कम्पेअर करू नका, नवीन काहीही वाचू नका. तुम्ही जे काही वाचलाय फक्त त्याची रिव्हिजन करा. मग रिव्हिजन कशी करू शकता, तर जितके शक्य होईल तितके एमसीक्यू सॉल्व्ह करा. नाही तर जे काही महत्वाचे मुद्दे हायलाईट केलेले आहे ते भराभर वाचण्याचा प्रयत्न करा, ठीक आहे. त्याच्यावरून नजर फिरवा, एवढंच काम करा फक्त. आलं लक्षात? व्हेरी गुड. दुसरा महत्वाचा मुद्दा, एलिमिनेशन स्किल. बघा कसं असतं की एलिमिनेशन स्किल तुमच्या कधी डेव्हलप होते, जर तुम्ही फक्त आणि फक्त रिडिंगच केली असेल आणि तुम्ही मल्टिपल एमसीक्यू सोडवले नसेल, मग याला आपण सराव प्रश्न म्हणतो, ठीक आहे. त्यानंतर पीवायक्यूचं अनालिसिस करून तुम्ही ते प्रश्न सोडवले नसेल तर तुमचं हे जे एलिमिनेशन स्किल आहे
ते एलिमिनेशन स्किल तुमचं डेव्हलप होणारच नाही. जर तुम्हाला ते स्किल डेव्हलप करायचं असेल तर तुम्हाला ह्या 7 दिवसांमध्ये जितके शक्य होईल तितके MCQ PYQ सोडवा. यातून तुमचं एलिमिनेशन स्किल जे आहे ते तयार होते. एलिमिनेशन स्किल म्हणजे काय? जर हे 4 पर्याय आहे, पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, तर यातले 2 बाजूला काढायचे आणि या 2 पैकी कोणतं योग्य उत्तर आहे ते सोडवण्याची क्षमता विकसित होणे म्हणजे एलिमिनेशन स्किल आहे. तर तुम्हाला जेवढे शक्य होईल तेवढे प्रश्न सोडवा. जर तुम्ही आतापर्यंत सोडवले असेल तर तुमचं तयार झालंच असेल, नसल तयार झालं तर या 7 दिवसामध्ये जेवढं होते तेवढं करण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर वेळेचं व्यवस्थापन खूप महत्वाचं आहे. आता याच्यामध्ये तुम्ही काय करू शकता बघा, लक्षात ठेवा. तुम्हाला पेपर सोडवायला 2 तासाचा वेळ असतो, ठीक आहे, हॉलमध्ये. या 2 तासामध्ये तुम्हाला तुम्हाला 2 मेथडद्वारे तुम्ही पेपर सोडवू शकता. बघा किती प्रश्न असणार आहे? 100 प्रश्न असणार आहे. वेळ किती असणार आहे? 120 मिनिटं वेळ असणार आहे. त्यामुळे MPSCचा पेपर सोडवण्यासाठी तुम्हाला पुरेसा वेळ असतो. कंबाईन सारखं नसतं, कंबाईनला फार कमी वेळ असतो, जास्त प्रश्न सोडवायचे असतात. मग काय करायचं बघा, कधीही लक्षात ठेवा, जास्तीत जास्त जर तुम्हाला मार्क घ्यायचे असेल तर 2 राऊंड घेणं तुमच्यासाठी गरजेचं आहे. पहिला जो राऊंड आहे त्या पहिल्या राऊंडमध्ये या फर्स्ट राऊंडमध्ये तुम्हाला काय करायचं आहे? या पहिल्या राऊंडमध्ये तुम्ही फक्त आणि फक्त तेच प्रश्न सोडवा जे तुम्हाला येत आहे. उदाहरणार्थ, पहिला प्रश्न तुम्हाला एका नजरेत आला, सोडवा. दुसरा प्रश्न तुम्हाला नाही आला तर तुम्ही पेंडिंग ठेवा, त्याला सेकंड राऊंडमध्ये घ्या, ठीक आहे. तिसरा प्रश्न जो आहे तो तुम्हाला येत आहे, बिंदास सोडवा. चौथा प्रश्न तुम्हाला येत आहे तेव्हाचे तेव्हा गोल करून मोकळवा. शेवटी गोल करायचे ठेवू नका. मी तुम्हाला पुन्हा कळकळीची विनंती करतो, प्रश्न सोडवल्याबरोबर गोल करायचा, मिस्टेक होत नाही. पाचवा प्रश्न तुम्हाला नाही आला, तुम्ही बघितला, तुम्हाला वाटतं की मला याला जास्त वेळ लागतंय, ठीक आहे, काही हरकत नाही, त्या प्रश्नाला स्टार करून ठेवा. जे प्रश्न तुम्हाला असं वाटतंय की येत आहे, येऊ शकतात पण त्याला जास्त वेळ लागतो, त्याला स्टार करून ठेवायचं. 6वा प्रश्न तुम्ही वाचलाच नाहीये, तुम्ही कधी बघितलाच नाहीये, आउट ऑफ द सिलेबस आहे, त्याला गोल करून ठेवा. मग हे जे स्टार आणि गोलवाले जे प्रश्न आहे, हे स्टार आणि गोलवालेले प्रश्न सेकंड राऊंड मध्ये घ्या. याच्यामुळे काय होईल माहिती आहे का तुम्हाला या प्रश्नांना जास्त वेळ लागणार आहे. जर ते तुम्ही पहिल्या राऊंडमध्ये घेतलात तुमचा पूर्ण वेळ तिथेच जाईल. मग बऱ्याच वेळा काय होतं की शेवटी चांगले प्रश्न असतात जे आपल्याला येतात पण ते सोडवण्यासाठी वेळ नाही राहत, ठीक आहे. दुसरा फायदा काय होतो याचा, की पहिल्या राऊंडमध्ये आपल्याला सगळे प्रश्न पाहून होतात, तेव्हा आपल्याला लक्षात येते की एकंदरीत प्रश्नाची जी लेवल आहे, पेपरची लेवल आहे, ती सोपी आहे, मॉडरेट आहे की कठीण आहे, ठीक आहे, हे तुम्हाला लक्षात येतं. त्यानंतर सेकंड राऊंडमध्ये तुम्हाला तिसरा जो फायदा होतो तो हा होतो की कोणते प्रश्न मला सोडवायचे नाहीये. कारण आपल्याला 100 प्रश्न तर आहे, पण 100 पैकी 100 सोडवायचे आहे का? नाही. जो विद्यार्थी 100 पैकी 100 प्रश्न सोडवतो तो एक तर मूर्ख असतो, नाही तो ओव्हर कॉन्फिडंट असतो, तिसरा काहीच असत नाही. हुशार तर बिलकुल राहू शकत नाही. कारण MPSC 100 पैकी कमीत कमी 10 प्रश्न असे टाकते की ते कोणालाच येऊ नये. आणि जर तुम्ही या 10 ते 15 प्रश्नांना हात जर लावला तर तुमचा स्कोर कमी झाला म्हणून समजायचं. त्यामुळे तुम्हाला 100 प्रश्न हे सोडवायचेच नाहीये, हा मुद्दा लक्षात ठेवा. म्हणून कधीही पहिला राऊंड आणि दुसरा राऊंड असे 2 राऊंड तुम्हाला घ्यायचे आहे, कळलं? आणि याची प्रॅक्टिस तुम्ही 7 दिवस करा. चालू घडामोडी. आता नेहमी बऱ्याच वेळा काय होतं की चालू घडामोडीचा जो अभ्यास आहे तो आपल्याला शेवटपर्यंत पुरतो, कारण घडामोडी ज्या आहेत त्या घडतच असतात. परंतु 1 महिन्याच्या आधीच्या चालू घडामोडी तुम्ही केल्या पाहिजे. दुसरं, चालू घडामोडी खूप जास्त फॅक्च्युअल असतात, फॅक्ट्स खूप असतात, जितक्या वाचणार तेवढे विसरणार. म्हणून तुम्हाला शक्य होत असेल तर पुढे चालू घडामोडीवर जर तुम्हाला सराव प्रश्न मिळत असेल तर हे सराव प्रश्न तुम्ही सोडवून पहा. आणि जर नसेलच मिळत तर महत्वाचे जे मुद्दे आहेत ते या 7 दिवसामध्ये तुम्ही रिवाईज करा, ठीक आहे. कारण तुम्ही ते विसरलेले असाल, म्हणून ह्या 7 दिवसामध्ये तुम्हाला त्या गोष्टी करायच्या आहे, कळलं? नवीन काहीही घ्यायचं नाही मार्केटमध्ये आलेलं, जे तुम्ही वर्षभर वाचलं तेच रिवाईज करायचं आहे. त्यानंतर पॅनिक नका हो. बऱ्याच वेळा काय होतं की विद्यार्थ्याला असं वाटतं की अरे मी ते 1 वर्ष 2 वर्ष अभ्यास केला पण वेळेवर तुम्हाला काही प्रश्न येत नाही, जे काही वाचलाय असं वाटते की विसरल्यासारखं वाटते. लोड घेऊ नका, शांत राहा. जेवढे तुम्ही गोंधळ कराल, जेवढे तुम्ही पॅनिक व्हाल, तेवढा तुमचा मेंदू जो आहे तो त्या गोष्टी विसरेल. अतिविचार बिलकुल करू नका, माझं कसं होईल. मुली ह्या गोष्टी जास्त पॅनिक होतात, त्या खूप जास्त विचार करतात, असं अजिबात करू नका, कळलं का? तुम्ही वाचलेलं आहे, तुमच्या डोक्यात कुठेतरी ते फिट झालेलं आहे. जेव्हा तुम्ही एक्झाम हॉलमध्ये राहाल, जेव्हा न्यूट्रल राहाल तेव्हाच त्या गोष्टी आठवते, पॅनिक झाल्यावर आठवत नाही. म्हणून शक्य होत असेल तर या 7 दिवसामध्ये कूल राहण्याचा प्रयत्न करा. आणि कूल राहण्यासाठी काय केलं पाहिजे? कोणाच्या जास्त संपर्कात राहू नका, विचारू नका तुझा अभ्यास किती झालेला आहे, तू टेस्ट पेपर सोडवत आहे का, मग किती मार्क येत आहे तुला, असं काहीच करू नका.
तुम्ही स्वतःवर बिलीव्ह करा. जे होईल ते एक्झाम हॉलमध्ये आपण पाहू. ठीक आहे. थोडंफार चालण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला जर जास्त विचार येत असेल तर झोप पूर्णपणे घ्या. 8 तास झोप घ्या. तुम्हाला काही लोक म्हणतील नाही नाही, काही विद्यार्थी, मी तुम्हाला सांगतो 80% विद्यार्थी तर झोप कमी करतात या काळामध्ये. सगळ्यात चुकीची गोष्ट आहे. तुमच्या मेंदूला जर 7 तास झोपण्याची सवय असेल किंवा 8 तास झोपण्याची सवय असेल तर तेवढंच झोपा. मेंदू जर तुम्ही आधी 8 तास झोपत असाल ना, आता 5 तासावर आले तर मेंदू हे जे 3 तास तुम्हाला वाटते जास्तीचे मिळाले, याच्यात काहीच होत नाही. ते मेकॅनिझम आहे मेंदूचा, तो काही करत नाही त्या काळात. त्याला सवयच नाही ना. त्याला सवय लागायला 1 महिन्याचा वेळ लागतो. मी 7 दिवसात काय करणार आहे? सोशल मीडिया पूर्णपणे टाळा. रील पाहणं बंद करा. फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम पूर्ण बंद करा. ठीक आहे. जिथे तुमच्या कामाच्या गोष्टी आहेत तेच फक्त करा. हे काहीही करू नका. ठीक आहे. तर ह्या गोष्टी ज्या आपण खूप जास्त कॅज्युअल घेतो, पण ह्या खूप महत्वाच्या आहे. मी सुद्धा जेव्हा तयारी करायचो मी खूप कॅज्युअल घ्यायचो याला. पण मला आता ते लक्षात येते की नाही नाही, हे चुकीचं होतं. जुन्या टेस्ट पेपरचं सखोल विश्लेषण करा. तुम्ही जर म्हणत असाल की मी आत्ता टेस्ट पेपर सोडवते, तर आत्ता टेस्ट पेपर सोडवायचे का? नाही. एकही टेस्ट पेपर सोडवू नका. त्याचं कारण सांगतो. त्या टेस्ट पेपरमध्ये जर तुम्हाला मार्क कमी आले, 90 स्कोर आला, 100 स्कोर आला, तुम्हाला वाटतंय की 120च्या वर पाहिजे, तुम्ही आजच कॉन्फिडन्स जो आहे तो लूज करून टाकाल. त्यामुळे एकही टेस्ट पेपर आता सोडवू नका. तुम्ही याआधी जे PYQ वाचलेले आहे, PYQचं जे तुम्ही अनालिसिस केलंय त्याची रिव्हिजन तुम्ही करा. कळलं का? त्यानंतर तुम्ही जे काही वाचलेलं आहे तुम्हाला आठवत नसेल तर त्या गोष्टी रिवाईज करा. कळलं? एवढंच करा फक्त. त्यानंतर सर्व काही वाचण्याचा मोह टाळा. आता बघा, तुमचा एवढा मोठा अभ्यास आहे, या 7 दिवसामध्ये रिवाईज होईल का? 7 दिवसामध्ये रिवाईज होणार नाही. मग तुम्ही काय करा की जे हॉट टॉपिक आहे, तुम्ही PYQचं अनालिसिस केलेलं आहे, समजा एका विषयामध्ये जर 20 टॉपिक असेल तर त्यापैकी 7 ते 8 टॉपिक जे असतात ते हॉट टॉपिक असतात. समजा असं पकडू आपण, म्हणजे 30 ते 40% टॉपिक हॉट टॉपिक असतात. तर हे हॉट टॉपिकच रिवाईज करा. सगळं काही रिवाईज करायची गरज आहे का? नाही. कारण सगळं काही विचारलं जातं का? नाही. पण जर तुम्ही 50% टॉपिक रिवाईज केले किंवा 40% टॉपिक रिवाईज केले आणि त्यातले जर तुमचे 20% जर टॉपिक आले तर 50%च्या वर तर तुम्हाला सहज जाता येईल, काही प्रश्न नाहीये. त्यामुळे सगळं काही वाचण्याचा मोह करू नका. कळलं? सगळंच झालं पाहिजे माझं, सगळंच झालं पाहिजे, आता कसं होईल, आता कसं होईल, माझं तर काही हालच नाही. राज्यशास्त्र, इंडियन पॉलिटीची पूर्ण रिव्हिजन बाकी आहे, अर्धीच झाली, असं गाढवासारखा विचार करू नका. ठीक आहे. जे हॉट टॉपिक निवडा, जे जास्तीत जास्त एक्सपेक्टेड आहे तेच करा. ठीक आहे. आता ही गोष्ट बरेच विद्यार्थी करत नाही. काय नाही करत? बघा, नोट्स काढतात. नोट्स कशा काढतात? जर अर्थशास्त्राचं पुस्तक 300 पानाचं असेल तर हे 250 पानामध्ये नोट्स काढतात. हे का रिवाईज होणार आहे का? नाही. कधीही लक्षात ठेवायचं, जर 20 टॉपिक असेल तर तुमच्या नोट्स या 20 पेजेसमध्ये बनल्या पाहिजे. आणि जर तुम्ही हे 20 पेजेस तयार केले असेल शॉर्ट नोट्स, तर हेच नोट्स तुम्ही रिवाईज करा. कळलं? पण तुम्ही हे केलं नसेल तर ज्यांनी केलं नसेल त्यांनी पुढच्या वर्षीसाठी नक्की करा. आणि ज्यांनी अजूनपर्यंत सुरुवातच केली नसेल तर असं करायला सुरुवात करा. आणि नसन केलं तर राहू द्या. ठीक आहे. त्यानंतर स्मार्ट गेसिंग खूप महत्वाचं आहे, ज्याला आपण हॉट टॉपिक म्हणतो. की मागच्या PYQचं अनालिसिस करा, मागच्या 5 वर्षाचं. जास्तीत जास्त प्रश्न कुठल्या टॉपिकवर विचारले गेलेले आहे, कोणते टॉपिक जास्तीत जास्त वेळा आपल्यासाठी महत्वाचे आहे, रिपीट झालेले टॉपिक कोणते आहे ते बघा आणि गेस करा की टॉपिक येऊ शकतात काय. ठीक आहे. जसं पहा, काही प्रश्नांमध्ये ओनली, ऑलवेज, नेव्हर, ऑल हे शब्द असतात, तर ते बऱ्याच वेळा चुकीचे असतात. म्हणजे हे चूक ठरण्याची जी शक्यता आहे, ते चूक ठरण्याची शक्यता ही 50%पेक्षा जास्त असते. मग हे आपल्याला कधी कामी येतं की 4 ऑप्शन असेल समजा आपले, 2 तर बाजूला जातात, पण 2 मध्ये आपण बऱ्याच वेळा कन्फ्यूज राहतो. मग ह्या 2 पैकी जर एक उत्तर काढायचं असेल आणि हे जर शब्द तिथे असेल तर हे तुम्हाला हेल्प करतात. सम, मे, कॅन, युजली हे जर शब्द असेल तर ते बरोबर ठरण्याची शक्यता जास्त असते. मग 2 मधून तुम्हाला उत्तर काढण्यासाठी हे शब्द तुम्हाला हेल्प करेल. कळलं? व्हेरी गुड. त्यानंतर प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचं तुम्ही अनालिसिस केलंच पाहिजे. ते या 7 दिवसामध्ये 100% होईल. कळलं? त्याचं चांगलं अनालिसिस करा. प्रत्येक ऑप्शन जो आहे तो व्यवस्थित बघा. प्रश्न कसे विचारला गेलेला आहे हे तर ऍक्च्युली तुम्ही सुरुवातीलाच करायला पाहिजे, पण नसन केलं तर आता करा. आलं लक्षात? तेच तुम्हाला योग्य मार्ग दाखवतील की पेपरमध्ये प्रश्न कसे येणार आहे. कळलं? त्यानंतर ओव्हर अटेम्प्ट. मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं, मी तुम्हाला सांगतो, लहरी बाबा असतो आपण सगळे. काय होतं परीक्षेमध्ये? आपण पेपर सोडवतो,
नंतर जेव्हा पेपरला 15 मिनिटाचा वेळ शिल्लक असतो तेव्हा आपण बघतो की आपण किती अटेम्प्ट केला. मग तेव्हा आपला अटेम्प्ट 70, 75, 80 झालेला असतो. ठीक आहे, हा ॲव्हरेज अटेम्प्ट आहे. मॅक्सिमम मुलं एवढा अटेम्प्ट करतात. मग आपण काय करतो, एक्झाम सेंटरवर असतो किंवा आपला मित्र असतो एखादा, मग तो काय म्हणतो की अरे 90 तरी अटेम्प्ट करायला पाहिजे, 95 तरी करायला पाहिजे, मागच्या वेळेस मी 92 केले होते. याला काही अर्थ आहे का हो? याला काही अर्थ नाहीये. असं कुठेच लिहिलेलं नाहीये की प्रत्येक पेपरमध्ये तुमचा अटेम्प्ट 90 पाहिजे. मला एक गोष्ट सांगा की तुम्ही 70 सोडवले, त्यापैकी तुमचे 65 बरोबर आहे. कशाला पाहिजे 92चा अटेम्प्ट? कशाला पाहिजे 95चा अटेम्प्ट? माझं म्हणून मी तुम्हाला काय म्हटलं की 2 राऊंड घ्या. पहिला राऊंड, या पहिल्या राऊंडमध्ये तुम्हाला येणारे सगळे प्रश्न सोडवा. कोणते? पहिले पाहिल्याबरोबर किंवा थोडा विचार केल्याबरोबर येणारे प्रश्न. या प्रश्नांची संख्या 100 पैकी जर 50 असेल तर तुम्हाला पास होण्यासाठी किती पाहिजे? आता 10 ते 15 प्रश्न बरोबर पाहिजे. तर तुम्ही 30 प्रश्न सोडवा, त्यापैकी 10 ते 15 प्रश्न बरोबर येण्याची शक्यता असते. म्हणजे तुमचा अटेम्प्ट किती असला पाहिजे? 80. पहिल्या राऊंडमध्ये तुमचे जेवढे प्रश्न कमी बरोबर येतील तेवढा तुमचा जास्त अटेम्प्ट असेल. पहिल्या राऊंडमध्ये तुमचे जेवढे जास्त प्रश्न बरोबर येतील तेवढा तुमचा अटेम्प्ट कमी असेल. मला सांगा की पहिल्या राऊंडमध्ये तुम्ही 75 प्रश्न तुम्ही सोडवले बरोबर. सॉरी, पहिल्या राऊंडमध्ये तुम्ही 60 प्रश्न एकदम तुम्हाला ॲक्युरेट आले. 60 प्रश्न ॲक्युरेट आले. तुम्हाला किती सोडवायचे आहो? जास्तीत जास्त 10. तुमचा अटेम्प्ट किती असला पाहिजे? 75 अटेम्प्ट असला पाहिजे. खूपच झालं तर 75 ते 80, त्याच्यापेक्षा जास्त अटेम्प्ट करायची गरज नाही. विनाकारण हात दाखवून अवलक्षण कशाला करायचं? काही गरज नाही. 100 पैकी 100 तर बिलकुल करू नका. मी तर त्या मुलांना मूर्ख समजतो का जे 100 पैकी 100 अटेम्प्ट करतात. आलं का लक्षात? येस. पुढे, डोंट कम्पेअर विथ अदर्स. स्वतःला इतरांसोबत कम्पेअर कधीही करू नका. हे कधी होतं माहिती आहे का? जेव्हा तुम्ही एक्झाम सेंटरवर जाता, तिथं बरेचसे विद्यार्थी अभ्यास करताना दिसतात आणि जास्तीत जास्त कोण? तर पोरी जास्तीत जास्त अभ्यास करताना दिसतात. कारण त्यांचा अभ्यास कधीच होत नसतो. तिथं पानं पलटवताना दिसणार, तिथं पुस्तकं वाचताना दिसणार. 10 मिनिटात काय होणार आहे बहीण? तुम्ही 5 वर्षात काहीच केलं नाही. 1 वर्षात ज्या गोष्टी झाल्या नाही ते 10 मिनिटात होणार आहे का? बसमध्ये वाचताना दिसतात, त्यांनी काहीच होत नसते. माझं तुम्हाला स्पष्ट आणि स्पष्ट सूचना आहे की जर तुमची परीक्षा 9 तारखेला आहे, 8 तारखेला संध्याकाळी 9 वाजेपर्यंत अभ्यास करा. 9 वाजता पूर्ण जो अभ्यास आहे तो माझा आता संपला, क्लोज करून टाका सगळा अभ्यास. आणि 10 वाजता मस्त झोपा. सकाळी 7 वाजता उठा, चांगली झोप घ्या 8-9 तासाची मस्तपैकी. ओके. आणि सेंटरवर जा. सेंटर दूर असेल तर लवकर निघा, खूप दूर असेल तर पुन्हा लवकर निघा. ठीक आहे. सेंटरवर कोणत्याही परिस्थितीमध्ये 1 ते 1.5 तास आधी पोहोचा. नाही तर वेळेवर सेंटरवर पोहोचणारे अत्यंत महान व्यक्ती असतात, मग ते पॅनिक होतात. ठीक आहे, वेळेवर काही सापडत नाही. आणि कृपा करून हॉल तिकीट हे 2-3 दिवसाच्या आधीच काढून ठेवा. शक्य होत असेल हॉल तिकीट आले असेल तर आताच काढून ठेवा. ज्या दिवशी हॉल तिकीट येईल त्या दिवशी हॉल तिकीट काढायला काय प्रॉब्लेम आहे? त्याच दिवशी काढा. ठीक आहे. ब्लॅक कलरचा जाड निपवाला पेन आत्ताच घेऊन ठेवा. तुम्हाला नंतरही घ्यायचा आहे, आत्ताही घ्यायचा आहे, पण आत्ताच घेऊन ठेवा ना. तुमच्याकडे जे तुमचे आधार कार्ड तुमच्याकडे ओरिजिनल असलंच पाहिजे. ओरिजिनल आधार कार्ड तुमच्या जवळ असलं पाहिजे. कळलं? ते विसरायचं नाही. कळलं? व्हेरी गुड. चला, समजलं? हे जे मुद्दे आहे हे मुद्दे करा. कळलं? पुन्हा एकदा रिवाईज करून घेऊ आपण. नवीन काहीही वाचायचं नाही. कळलं? जे वाचलं त्याचीच रिव्हिजन करायची. एलिमिनेशन स्किल या 7 दिवसात शिकायची आहे. कशी शिकायची? जर शिकले नसेल तर PYQचं अनालिसिस करा, भरपूर प्रश्न सोडवा, एलिमिनेशन स्किल डेव्हलप होतील. वेळेचं व्यवस्थापन व्यवस्थित करा. राऊंड 2 घ्यायचे. ठीक आहे. चालू घडामोडीची रिव्हिजन करा. ठीक आहे. आता काही जास्त विचार करू नका. थोडंफार रिलॅक्स राहा, कूल राहा. सोशल मीडिया पूर्णपणे टाळा. जुन्या टेस्ट पेपर जे आहेत ते जर तुम्ही सोडवले असेल तर त्याचा अनालिसिस करा. नवीन सोडवू नका. सर्व काही वाचायचं नाही आहे. जे हॉट टॉपिक आहे त्याचीच रिव्हिजन करायची आहे. सगळं काही होणार नाही 7 दिवसामध्ये. ठीक आहे. स्मार्ट गेसिंग शिका. काही महत्वाचे असे वर्ड असतात की जिथे जास्तीत जास्त प्रश्न बरोबर किंवा चुकण्याची शक्यता असते, ते पाहून घ्या. प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचं अनालिसिस केलं असेल तर चांगलं अनालिसिस करा. 100 पैकी 100 अटेम्प्ट करू नका. जेवढे येते तेवढे सोडवा. त्याच्यापेक्षा 10, 15, 20 अधिक सोडवा. सगळं सोडवण्याचा मोह करू नका. स्वतःला इतरांसोबत कम्पेअर
करू नका. बाकी तुमचा पेपर सोडवण्यासाठी ऑल दी बेस्ट. तुम्ही अभ्यास केलेला आहे. आता नसेल आठवत तर काही हरकत नाही, मेंदूची कंडिशन वेगवेगळी राहते, नंतर आठवेल तुम्हाला. कळलं? सेंटरवर 1-1.5-2 तास आधी पोहोचा. ओके, कारण सेंटर शोधायला वेळ लागतो. मोठ्या मोठ्या शहरांमध्ये तर पुन्हा आधी गेलं पाहिजे. पुणे, मुंबई, नागपूर सारख्या शहरामध्ये 2-3-2-2.5 तास आधी सेंटरवर पोहोचा. ठीक आहे, काही हरकत नाही. गॅप ठेवा 1-1.5 तासाचा पोहोचण्यामध्ये. ठीक आहे, व्हेरी गुड. बाकी ऑल दी बेस्ट. या संदर्भातले पुन्हा एक शेवटचं अंतिम रिव्हिजनचं सेशन आपण इतिहासाचं नक्की घेऊन येऊ. ओके, तुर्तास आपण या ठिकाणी थांबू. ऑल दी बेस्ट. बाय बाय. टेक केअर.